नमस्कार मित्रांनो. आज एक गोष्ट आहे एका शेतकऱ्याची, जो शेतकऱ्याचा शेतमजूर झाला. त्याची का झाला तो शेतमजूर? माझे मित्र होते, शेतकरी मित्र. ते आम्हाला आज भेटले होते. म्हणजे शेतकरी होते ते आता शेतमजूर झाले. पहिले शेतकरी मित्र होते, आता शेतमजूर मित्र झाले. त्यांना म्हटलं का बा कसं काय तुमची शेती वगैरे? ते म्हणा आता शेती किती काय? शेती तर मी ठोक्यान दिली म्हणून. ते सातपुड्यात पाळातल्या लोकांना म्हणे 10 लाख रुपये भेटले मानशी पाळातून काढायचे, सरकारने दिले त्याले. पहाड म्हणजे सातपुडा पहाड आहे, पर्वत. टायगर प्रकल्प झाला म्हणे, त्यातून ते बाहेर निघाले. त्यामुळे 10 लाख रुपये भेटले त्यांना. मी शेती माझी ठोक्याने देऊन टाकली. 5,000 रुपये एकर, 25,000 रुपये दिले म्हणे त्यांनी नगदी मापून. कोणताच खर्च नाही आला भाऊ म्हणे यावर्षी शेतीले. आणि यावर्षी तोट्यात बी नाही गेली म्हणे शेती. निव्वळ नफा आहे म्हणे 25,000 यावर्षी. काहीच मायनस नाही, 1 रुपया बी नाही. म्हटलं का दरवर्षी का तुम्ही मायनसमध्ये होते काय? म्हणे नाही तर काय. तर वरलीपेक्षा वरलीचा आकडा आहे म्हणे. हा वरली तरी म्हणे 100 आकड्यात येते एक, हे तर 1000 आकड्यात आहे म्हणे. आणि 1000 आकडे लावल्यावरही म्हणे मग ते देव जाणे काय येईन. असा हा व्यवसाय झाला म्हणे शेती. म्हटलं काय गोष्ट करता राहिले. असं जर तुम्ही शेती नाही करसाल तर शेती कोण पिकू येईल? शेती जर अशीच प्रत्येकानं ठोक्याने देऊन टाकली मग शेतकरी कसा राहील? कशी काय तुरीची डाळ भेटणार आहे? मुंगाची डाळ कशी भेटेल? कापूस कसा पिकवला जाईल? प्रत्येक जण जर असं करेल तर कसं काय जमणार? तुम्ही नाही. अरे म्हणजे लोकांजवळ पैसा आहे भाऊ, लोक विदेशातून आयात करू शकतात म्हणे. भारतीय शेतकऱ्यांना म्हणे शेती पेरली बी नाही तरी सरकारजवळ एवढा पैसा आहे, लोकांजवळ एवढा पैसा आहे की लोक विदेशातून आयात करू शकतात. कापूस, तूर, मूग, उडीद, टमाटे, वांगे, पालक हे आपल्याला काहीच पेरायची गरज नाही म्हणे. पॅकिंगमध्ये भेटते म्हणे परदेशातलं मस्त. पैसा पाहिजे म्हणे फक्त. आता भारताला शेतकऱ्याची काही गरज नाही म्हणे. म्हटलं कशी काय? शेतकरी एवढ्या मोठ्या स्कीमा देऊ राहिलं, कर्जमाफी करू राहिलं. अरे कायचं काही म्हणे. माझं 1.5 लाखाच्या वर कर्ज होता म्हणे, ते काही माफ झालंच नाही. कर्ज तसंच आहे अंगावर. 1.5 लाखाच्या आतमधले होते, त्याच्या ज्या टर्म अँड कंडिशनमध्ये जे बसले म्हणे त्याला झालं, बाकीचे तसेच व्हायले. आणि सरकारी जर स्कीम घ्यायची असली म्हणे तर काय अशीच भेटते काय? त्या कर्मचाऱ्याला काहीतरी खाऊ घालावं लागते तर ती स्कीम भेटते, तशी नाही भेटत. एखादी कोणती स्कीम घ्यायची असली तर काय साधं काम आहे का म्हणे? त्याला लगेबाजी पाहिजे भाऊ. हे म्हणे पेपरमध्ये जाहीर करतात, लोकांना वाटतं की शेतकऱ्याला खूप काही भेटू राहिलं. पण शेतकऱ्याला भेटू राहिलं म्हणजे असं कसं भेटीन? साधं काम नाही म्हणे भेटणं शेतकऱ्याला. अरे म्हणून मी माझी शेती म्हणे ठोक्यानं दिली, ठोक्यानं. अरे शेतकऱ्याची काय एक समस्या आहे म्हणे बाबा. पहिले तर म्हणे बी विकत घ्या. पहिले बी म्हणे घरचं होतं, आता हायब्रिड बी निघाले म्हणे सगळं. पहिले सरकी घरची होती, आता बीटीची सरकी पेरा. बरं बीटी पेरली म्हणे, त्याच्यात समजा आपण पेरली, बीटी पेरली, त्याच्यात समजा तुरीचे तासं टाकले, काही मुंगाचे टाकले, उडदाचे टाकले. आता सांग म्हणे मुंगाचे जर पेर टाकले आणि भुशेंग जर टाकली तर डुकरं ठेवतात काय सांग? आपल्याकडे आहे म्हणे पाळपट्टीचा पट्टा, पाळातल्या डुकरं येतात म्हणे. आणि समजा म्हणे एकदा निघाली बी जमिनीतून, एकदा तुम्ही पेरलं, पेऱ्यातून वाचले तर पाणी येईन की त्याची गॅरंटी नाही. आणि समजा आलं तर बद येईन. आणि समजा चांगलं पद्धतशीर पाणी आलं, निघालं बी म्हणे, तर हरणं ठेवतील की नाही याची काही गॅरंटी नाही. रात बेरात जा तिथं फटाके फोडायले. आणि समजा जर एखादं हरण जर मेलं म्हणे तर जन्म ठेवत आहे ना भाऊ म्हणे. एखाद्याला हरणाला जर गोटा मारला शेतकऱ्यानं आणि समजा ते मेलं तर मग म्हणे त्यापेक्षा अर्धी खा म्हणे बा कुठे शेती करता. मग म्हणून मी म्हणे शेती काय केलं की शेती ठोक्यानं देऊन टाकली. तू काही कर गळ्यात, मी करतो म्हणे शेतमजुरी. शेतमजुरी कसं आहे म्हणे भाऊ, आमच्या गावात सकाळी 8 शेतात पोहोचलं. शेतात पोहोचलं की 8 ते 12 काम आहे. 8 ते 12 घड्याळ लावून आणि त्यात 1 घंटा तर जेवायला खुशीनं जाते म्हणे. 1-2 वेळा लगविल जावं लागते आणि 3 वेळा तंबाखू खावं लागते. त्यात तरी काही ना काही आराम भेटते म्हणे. आणि घरचं वारं असलं म्हणे की सकाळी 6 वाजतापासून तर 5 वेळेला काम करतच बसा लागते, कारण की घरचं आहे, त्यात काही टायमिंग नाही. मग त्यापेक्षा मजुरी पुरते म्हणे.
त्या शेतीपेक्षा मजुरी पुरते. टाईट पैसा आहे, टाईट पैसा आहे, टाईट. मजुरी म्हणजे कसं आहे, टाईट. म्हणून कसं आहे, हे कसं आहे म्हणे, सकाळी कामाला गेलं की संध्याकाळी मजुरी टाईट. इकडे कसं आहे, पेरलं ते उगवेल याची काही गॅरंटी नाही, आणि पेरल्यावर उगवलं तर हरण डुक्कर यांचा नाश आहेच, त्रासच आहे. पण समजा यातूनही निघालं, पेरणं गिरणं सगळं साधलं, 15-20 दिवस झाले, मग निसर्ग चक्र सुरू होते. निसर्गातले किडा किटकूल ज्यांचा हिस्सा आपल्या शेतीमध्ये आहे, अलिखित सातबाऱ्यावर नोंद आहे त्यांची. पांढऱ्या माशी आहे, अळी आहे, पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडी आहे, लाखो हजारो करोडच्या असंख्य संख्येनं तुटून पडतात पिकावर. मग आपण काय करा, खूप रोग पडला पराठीवर, पराठीचे पानं असे उरायले तसे उरायले, मुंगाची पानं खोकळा पडला, वर पानं होतात, कधी खाली पानं होतात, अशी जकाळल्यासारखी होते पराठी अशी जकाळल्यासारखी झाली की मग मार लागते फवारा. मग फवाऱ्याचं औषध एकरी किती रुपयाचं होते मला माहीत आहे? 5 एकराचं औषध कमीत कमी पहिल्या फवाऱ्याला 3,000 रुपयाचं होते, आणि 1,000 रुपयाचा मजूर लागते फवारा मारण्यासाठी. एक फवारा मारणारा, 2 जण पाणी आणणारे, पंप भाड्यानं आणावं लागते. हा झाला पहिला फवाऱ्याचा खर्च. दुसऱ्या फवाऱ्याचा खर्च औषधच 4,000चं होते. तिसऱ्या फवाऱ्याचा खर्च 6,000 रुपये होते. पहिलं खत 4,000चं, दुसरं खत 4,000चं, तिसरं खत 4,000चं, असे 4,000 रुपयाची खतं होतात. मग यातूनही वाचलो. आता फवारा मारणं मी मोठी रिक्स आहे, कारण की फवारा जे मारणारे आहेत ते सुशिक्षित लोक नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही. ते म्हणतात काही नाही होत आम्हाला, भाऊ आपली काळजी घ्या ना. नाही काही नाही होत. पण काही झालं तर मग कोणत्या औषधाची कोणती ॲक्शन आहे हे काही कोणाला माहीत नाही. एखादं मेंदूवर ॲक्शन करते, एखादं खाण्यामध्ये गेल्यानंतर 4-5 दिवसांनी ॲक्शन करते डायजेस्टिव्ह सिस्टीमवर, एखादं किडनीवर असर करते, एखादं हार्टवर, एखादं शरीराचा एखादा पार्टच फेल करून टाकते, नर्वस सिस्टीम वेगळं करून टाकते, स्मरणशक्ती कमी होते, डोळ्याची शक्ती कमी होते. म्हणून सगळ्या प्रकारची काळजी घेऊन कोणी जात नाही. हातात मास्क घालत नाही, डोळ्याला चष्मा लावत नाही. त्यामुळे हे बी शेतकऱ्यावरच येते. समजा कशानं काही झालं तर त्याला, पण मजूर काही ऐकत नाही. त्यानंतर फवारा मारता मारता जर मधात नांगोबा असला तर मग तर आली आफत. झाल्या आमच्याकडे 1-2 घटना अशा. नागोबानं जर काही झालं तर मग काही वानच नाही. निंता किंवा फवारा मारता मजुराला काही झालं तर याच्याविषयी काही प्रोटेक्शन नाही आहे. मग गव्हर्नमेंट दिन किंवा देणार नाही. विमा काढेल असेल तर भेटते, नाही तर पण गेला जीवानं. वाचला तर वाचला. फवारा मारू झाले थंडे. खतं द्या, 3-4 फवारे द्या, आणि समजा चांगलं पीक आलं एकदम, सगळ्या याच्यातून आता या सगळ्या याच्यातून आपण हुकलो. रोगराई फवारे गिवारे मारून सगळं चकाचक. मजुरी दिली, पैसा बी आणला, उसना आणून किंवा कर्ज काढून किंवा स्वतःजवळ सोनं लाना म्हणून सगळं काही करून तुम्ही पिकवलं. आलं घरात जर आला कापूस तर कापसाला भाव असते का? ऐन तुमचा कापूस निघायचा टाईम आहे, सरकार आयात कर कमी करून देते. बेखुशाल करा आयात. व्यापारी लोकांना परदेशातून कापूस आयात करा चांगला लय मोठा, की यांचं सायचं गमळलं मुळलं पाहिजे. इथं येले बेभाव विका लागला पाहिजे. कारण की इलेक्शनले पैसे शेतकरी नाही देऊ शकत. इलेक्शनले पैसे कोण देऊ शकतात? हे गिरणीवाले देऊ शकतात, ज्यांचे सूत कारखाने आहेत, ज्यांचं रुई कारखाने आहेत, ज्या कपडा बनवणाऱ्या फॅक्टरी आहेत, ते देऊ शकतात. शेतकऱ्याच्या म्हटलं सरकार कसं काय ऐकणार आहे? सरकार कोणाच्या म्हटलं ऐकील? जो त्यांना मदत करील तो. शेतकरी काय करते? फक्त थप्पे मारायचं काम करते इलेक्शनमध्ये, आणि एकालेच मारीन त्याची गॅरंटी नाही. त्यामुळे शेतकरी एक अशी वस्तू आहे की त्याचा माल आला की भाव पडला, मग काय होते? समजा 5 एकर शेतमावलीनं आपल्याला दिलं, ही कापूस देते, शेतमावली पिकवते, असं काही नाही आहे, भेटते. पण आलं तर आल्यावर भाव भेटेल याची गॅरंटी नाही. तुम्ही मनसाला किती भाव पाहिजे तुम्हाला? 5 एकर जर पराठी पेरलेली असती तर 1 लाख रुपये खर्च येते शेतीला. 1 लाख रुपये, 1 लाख. 1 लाखाच्या वर जाते.
मग आता समजा 4,000 रुपये क्विंटल जर कापूस गेला तर किती क्विंटल पाहिजे? 25 क्विंटल कापूस तर मुद्दलातच गेला, एकरी 5, आणि 5च्या वर आला तो नफा. आणि कापूस आले आतापर्यंत जे मजुरी 1 लाख रुपये खर्च हा जो लागला आतापर्यंत, हा लागला अलग आहे, पण आणण्यासाठी याच्यापर्यंत आणण्यासाठी भाडं द्यावं लागते, तो भाड्याचा खर्च, रखवाली ठेवावं लागते शेतामध्ये 1,000-1,200 रुपये हप्त्यानं, रात्री बेरात्री चक्कर मारावं लागते. म्हणजे शेती करणं हे एक जिकरीचं काम झालेलं आहे. जसं सैनिक आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता सीमेवर दुश्मनासोबत लढत असते, रात्रंदिवस जसा पहारा देत असते, तसा शेतकरी शेतामध्ये पहारा देत असते. त्यानंतर अजून एक भीती आहे. आता साप नागोबा तर मी सांगितला, आम्ही काही शेतकरी खाली पाहून चालत नाही, चालूच शकत नाही एवढ्या मोठ्या पराठीमध्ये. किती मोठाले बोट घातले, मोचेही घातले तरी नागोबा आहेच. त्यानंतर आता अस्वलाची भीती आली आहे सातपुडामध्ये. अस्वल हा वाघापेक्षाही भयानक प्राणी आहे. त्याच्या जर तावडीत सापडला तर कोणी वाचत नाही, खाऊनच टाकते. तो काही मांसाहारी नाही आहे, पण त्याचे पिलं असले किंवा काही असलं तर त्याचे नख एवढे भयानक आहेत की तो क्लासच करून टाकते समोरच्याने. कितीक लोकांना आमच्या इकडे तोडलेलं आहे सातपुड्यामध्ये, जीवाने गेले. पण हे काय, अस्वल तुम्हाला मारू शकते, शेतकऱ्याला मारू शकते, पण शेतकरी अस्वलाला मारू शकत नाही. कायद्यात तशी तरतूद नाही जनावराला मारण्याची. अस्वल मारू शकते, त्यानं मारला तर चालते, वाघानं खाऊन टाकलं तरी चालते शेतकऱ्याला. कारण जो पहाडाचा भाग आहे, जिथं जे जनावरांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांची पिण्याची सवय, पाणी पिण्याची सोयच नाही आहे. त्यांना जर पिण्यासाठी तिथं पाणी नाही आहे, खाण्यासाठी काही नाही, तर ते कुठं येतील? माणसाच्या वस्तीमध्ये. त्यांना जेवढे पानवटे पाहिजे तेवढे पानवटे, आणि त्यांना जे खाण्यासाठी पाहिजे ते तिथं मिळत नाही, म्हणून ते मानसी वस्तीमध्ये येऊ राहिले, माणसाच्या वस्तीमध्ये येऊ राहिले. आणि पहाडा शेजारची जे शेतं आहेत त्यांना फॉरेस्ट विभागानं किंवा गव्हर्नमेंटनं कुंपण घालून द्यायला पाहिजे, पण त्याकडे कोणाचं लक्ष नाही. हे खूप शेतकरी आहेत, काय होते शेतकऱ्याला काही झालं तर शेतकऱ्याची काही किंमत नाही. असं करून करून शेतकऱ्यांना पिकवलं बी तर काय हाती उरते? माल विकले जात नाही. सरकार भाव जाहीर करते तुरीचा 5,000 रुपये, मान्य केलं, 5,000 रुपये क्विंटलनं तुम्ही तूर घेता. मग काय झालं मागच्या वेळेस, पहिल्या वेळेस जेव्हा 5,000 रुपयांनी त्यांनी तूर विकत घेणं सुरू केली, त्या पहिल्या वर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी तिथं तूर नेऊन ठेवली. 4 महिनेपर्यंत, पाणी पडेपर्यंत, पावसाळा येईपर्यंत तूर विकत घेतली नाही. तूर मापल्याच गेली नाही त्यांच्या ज्यांनी, कारण की कर्मचाऱ्याच्या हिशोबानं काम करतात. सुट्टीचा दिवस आला की बंद, 8 घंटे ड्युटी, कायदा, चहा पाण्या, नाश्ता टाईम झाले की नाश्ता पाणी, उरलेल्या टाईमात ते कधी बारदाना नाही, कधी पोते नाहीत, असं करून करून महिन्यातून 10 दिवस मापाई, बाकी दिवस खुल्याम बंद. मग कधी होईन माप? वरून पाणी आलं की तूर बी ओली होऊन जाते, मार्केटमध्ये नेले की तुरी वल, पीक वल, म्हणजे विकेची घाण आहे, कारण की घेवालच नाही. भल कसं पिकून ठेवलं शेतकऱ्यांना 5 वर्ष पुरेले एवढं. आणि थोडंसं कमी पडलं की आयात करते सरकार तिकून, परदेशातून स्वस्त करायसाठी, कारण की पुरा खलास झाला पाहिजे शेतकरी. मग लोक म्हणतात का, हा तुम्ही सगळं शेतकऱ्याला देता काय? सरकार तर शेतकऱ्याला खूपच देत राहते. काय देत राहते? शेतकऱ्याला याच्यासाठीच गव्हर्नमेंट देऊ राहिलं की शेतकऱ्याचं घेऊ राहिलं 70 वर्ष झाले. कमी भावानं धान्य घेऊ राहिलं, कमी भावानं कापूस घेऊ राहिलं, कमी भावानं भाजीपाला घेऊ राहिलं, म्हणून शेतकऱ्याला द्यावं लागते. नाही तर शेतकऱ्याला द्यायची गरज नाही आहे. शेतकरी तर राजा आहे, शेतकऱ्याच्या भरोशावर सर्व आहेत. शेतकरी पिकविल तर सर्वच खातील. शेतकऱ्यांना जर पिकवलं नाही तर कोणी खाणार नाही. परदेशाच्या आयातीच्या भरोशावर आपलं पोट नाही भरू शकत. आफ्रिकेतून आणला कांदा, पाकिस्तानून आणला मांदा, इकडून साखर आणली, तिकडून गूळ आणला, दुसऱ्याच्या भरोशावर नाही जमत.
थोडंसं जर महाग झालं तर काही दिवस थांबा ना. अरे आपल्या शेतकऱ्यामध्ये ताकद आहे स्वस्त करायची. या वर्षी जर 80 रुपये किलो कांदा असेल तर पुढच्या वर्षी 5 रुपये किलो कांदा भेटेल तुम्हाला. सर्व शेतकरी त्या कांद्याच्या मागे लागतात. मग या वर्षी जर तूर 100 रुपये किलो झाली तर पुढच्या वर्षी ते 25 रुपये किलोवर नेऊन टाकतात. मग तुरीच्याच मागा लागतात. अशी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये, भारताच्या शेतकऱ्यामध्ये. गव्हर्नमेंट आयात करून किती स्वस्त करणार आहे? स्वस्त करू शकते तो शेतकरीच, पण थोडे दिवस सहन करत जा. थोडंसं काही महाग झालं तर भेटू देत जा त्याला बी त्याचा हिस्सा. खरा मेहनती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण शेतकऱ्यांना पिकवलेलं खातो. जो हे पिकवतो तो आज किती सुखी आहे. त्याचे पोरं किती MBBSला जाऊ चालले, त्याचे पोरं किती इंजिनिअरिंग करू राहिले. शेतकऱ्यांना शेतकरीच झालं पाहिजे असं काही आहे काय? शेतकऱ्याच्या मुलांनाही शिक्षक झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, सायंटिस्ट झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांना शिकायचं नाही, मुलींना शिकायचं नाही, शेतीतच राहायचं काय? जय हिंद, जय भारत.